गुरुवारी रात्री जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर पोलीस स्टेशन बाहेर 300 ते 400 जणांचा जमाव जमला होता। आरोपीला ताब्यात द्या, आम्हाला त्याला भर चौकात जाळू द्या, असा आक्रोश हा जमाव करत होता। पोलिसांनी जमावाला थांबवण्याचा, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त जमावानं जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक करायला सुरुवात करत जाळपोळ केली। जमावाच्या या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले। शेवटी पोलिसांनी ही जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलीस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या जमावातल्या लोकांचा पोलीस शोध घेत असून काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पण आरोपीला ताब्यात देण्याची मागणी जमावाकडून का करण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेक करण्याइतपत जमाव आक्रमक का झाला, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय ते बघूयात। जामनेर तालुक्यातल्या चिंचखेडा गावात 11 जूनला एक निंदनीय आणि धक्कादायक घटना घडली। तालुक्यातल्या केकत निंभोरा गावठण हद्दीत काही आदिवासी कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। पेरणीचे दिवस असल्यानं चिंचखेडा गावातील असंच एक आदिवासी कुटुंबातलं दाम्पत्य आपल्या 6 वर्षांच्या मुलीला घरात ठेवून पेरणीच्या कामासाठी निघून गेलं। मुलगी घरात एकटी आहे या गोष्टीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या सुभाष भिल या तरुणानं मुलीला खाऊचं आमिष दाखवून घराबाहेर नेलं। जवळच्या दुकानातून चॉकलेट आणि खाऊ देऊन तो तिला गावाजवळच्या केळीच्या बागेत घेऊन गेला। तिथं त्या नराधमानं त्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली। कोणालाही संशय येऊ नये म्हणून पुरावे नष्ट करून आरोपी सुभाष तिथून पसार झाला। पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील मजुरीवरून संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांना आपली मुलगी घरात दिसली नाही। आजूबाजूला शोधाशोध केल्यानंतरही मुलगी कुठेही न सापडल्यानं त्यांनी ही गोष्ट गावातल्या इतर गावकऱ्यांना सांगितली। गावकऱ्यांनी अख्खं गाव शोधून काढल्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास केळीच्या बागेत त्यांना चिमुरडीचा मृतदेह सापडला। गावकऱ्यांनी तातडीनं जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले। तपासाला सुरुवात केल्यावर पोलिसांना पीडितेच्या शेजारी राहणारा सुभाष भिल हा बेपत्ता असल्याचं आढळून आलं। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला। सुभाष भिल फरार असल्यामुळे पोलिसांचा सुभाषवर संशय जास्त बळावला। पोलिसांनी सुभाषवर कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। या घटनेची माहिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात आला। जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही या प्रकरणाची दखल घेत पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि पोलीस तपासाची चौकशी करत त्या नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला आणखी वेग आला, पण आरोपी सुभाष काही सापडत नव्हता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तब्बल 5 पथकं कामाला लागली होती। आठवडा उलटूनही आरोपी मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पत्रकार परिषद घेऊन थेट मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती। तसंच आरोपीला अटक झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला। त्यानंतर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित मुलीचे नातेवाईक, कुटुंबीय तसंच समाज बांधवांची भेट घेतली। पोलिसांकडून तपासाची माहिती घेत गिरीश महाजनांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या। या घटनेच्या तब्बल 9 दिवसांनी म्हणजेच 20 जूनला फरार आरोपी सुभाष हा भुसावळ इथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तातडीनं हालचाल करत भुसावळ इथून आरोपीला तापी नदीच्या जवळच्या जंगलातून ताब्यात घेतलं आणि त्याला चौकशीसाठी जामनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याची माहिती पीडितेच्या गावातील आदिवासी समाज बांधवांना मिळाली। त्यानंतर 300 ते 400 महिला आणि पुरुषांचा जमाव रात्री 8:30च्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशनवर धडकला। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशी मागणी करत जमावानं जामनेर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी जामनेर पोलिसांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला। आरोपीला कायद्यानुसार योग्य ती शिक्षा दिली जाईल, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, असं सांगत पोलिसांकडून जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता। पण संतप्त जमाव जास्तच आक्रमक झाला आणि त्यानं पोलीस स्टेशनच्या भिंतीवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला। जमावानं पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या पोलीस वाहनांच्या काचा फोडल्या, दुचाकी जाळली आणि पोलीस स्टेशनवर दगडफेक करायला सुरुवात केली। या दगडफेकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह 7 ते 8 पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले। काही पोलिसांचा हात तुटला, काहींच्या डोक्याला मार लागला। यामुळे जामनेर पोलीस स्टेशन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। रात्री साधारण 10:30च्या सुमारास ही घटना घडली।
परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून अश्रुधुराचा वापर केला. तरीही जमाव शांत होत नसल्यानं नाईलाजानं पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यानंतर जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांसह दंगल नियंत्रक पथक जामनेर पोलीस स्टेशनवर दाखल झालं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान या सगळ्या राड्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर दगड आणि काचांचा खच पडल्याचं दिसून आलं. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलीस जमावातल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करतायत. या हल्ल्याचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आतापर्यंत 16 जणांवर आयपीसीच्या कलम 332 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावानं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे दगडफेक करणाऱ्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी म्हटलंय. दरम्यान जामनेरमधली परिस्थिती शांत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येतोय. दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दगडफेक करणाऱ्या जमावाचा शोध घेतला जातोय. दरम्यान चिंचखेडा गावातल्या आदिवासी समाजाकडून सध्या फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते. पण आरोपीला ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी दगडफेक झाल्यामुळे या प्रकरणावरून प्रतिक्रियाही येत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना त्यांचं काम करू द्या असं आवाहन समाज बांधवांना केलंय. अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेमुळे मी सुद्धा व्यथित असून या प्रकरणात मी स्वतः लक्ष घातलंय. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पीडितेच्या कुटुंबाला आवश्यक ती सगळी मदत देण्याची सूचना केल्याचं महाजन यांनी ट्विट करत सांगितलंय. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी जमाव विरुद्ध पोलीस यांच्यातल्या संघर्षामुळे जामनेरमध्ये तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जळगावमधल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.